नमस्कार. स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण एकदम चटपटीत चवीचे खमंग कैरीपासून सांडगे कसे बनवायचे ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. तर असे हे ताज्या-ताज्या कैरीपासून सांडगे केलेले बघून तुमच्या नक्की तोंडाला पाणी सुटलं असेल. तर बघू शकता तुम्ही एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी आणि एकदम चटपटीत चवीचे इथे आपण कैरीपासून सांडगे केलेले आहे. असे जर तुम्ही एकदा सांडगे करून ठेवलात तर 1 ते दीड वर्ष हे आरामात टिकतात. कैरी म्हणलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी येतं. चटपटीत कैरीचं लोणचं, कैरीचा मुरंबा किंवा कैरीचं तक्कू जर तुम्ही खाल्लात, तर त्यापेक्षा एकदम हटके आपण इथे मस्त एकदम चटपटीत चवीचे आणि एकदम कुरकुरीत आणि एकदम क्रिस्पी आपण इथे कैरीपासून सांडगे केलेले आहेत. असे हे कैरीचे सांडगे एकदा जर करून ठेवलं, तर 1 ते दीड वर्ष हे आरामात टिकते. तर तुम्ही कैरीचे सांडगे करून खा. चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा भातासोबत तोंडी लावण्यासाठी एकदम चवीला भारी लागतात. तर तुम्ही अशा पद्धतीने कैरीपासून सांडगे नक्की करून बघा. तर उन्हाळा स्पेशल कैरीपासून मी माझ्या चॅनलवरती भरपूर रेसिपी अपलोड केली आहेत, तर नक्की जाऊन चेक करा. तर तुम्हाला माझ्या रेसिपी जर बघायला आवडत असतील, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे कैरीचे सांडगे बनवण्यासाठी मी इथे 2 मोठे कैरी घेतलेले आहेत आणि ही कैरी मिठाच्या पाण्यामध्ये एक 10 ते 15 मिनिटं बुडवून ठेवली आहेत. असं केल्यानं काय होतं ना, हे कैरी पचायला हलकी होती म्हणून आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये ही कैरी भिजत घालून ठेवायचं आहे. एक 10 ते 15 मिनिटे ही कैरी छान भिजू घातल्यानंतर या कैरीला हाताने चोळून-चोळून अशा पद्धतीने ही कैरी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि ही कैरी आपल्याला एखाद्या कॉटनच्या कपड्याने छान कोरडी करून घ्यायचं आहे किंवा पुसून घ्यायचं आहे. तर इथे अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये हे कैरी घेतलेली आहे. जर तुम्हाला 1 किलो, 1.5 किलो किंवा 2 किलोच्या प्रमाणामध्ये करायचं असेल तर तुम्ही करू शकता. तर या कैरीवरची आपल्याला पूर्णपणे सालं काढून घ्यायचं आहेत. तर हे सांडगे बनवण्यासाठी तुम्ही कोणत्याही प्रकारची कैरी घेऊ शकता. तर इथे अशा पद्धतीने दोन्ही कैरीवरची मी सालं काढून घेतलेली आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा जर सांडगे कराल, तर दरवर्षी अशा पद्धतीने तुम्ही हे साठवणीचे कैरीचे सांडगे नक्की करून ठेवाल. असे जर एकदा सांडगे करून ठेवाल, तर कैरी खाण्याचा आनंद त्या सांडग्यामध्ये मिळतो आणि एकदम चटपटीत, आंबट, तिखट एकदम मस्त कुरकुरीत हे सांडगे बनून तयार होतात. तर इथे पूर्णपणे या कैरीवरची सालं काढून घेतलेली आहेत. तर या कैरीचा आपल्याला खीस करून घ्यायचा आहे. तर इथे अशा पद्धतीने एक खिसणी घेतलेली आहे आणि इथे कैरी छान खिसून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने पूर्णपणे हे दोन्ही पण कैरी छान खिसून घेतलेली आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने आपण इथे कैरीचा छान खीस करून घेतलेला आहे. तर या कैरीच्या सांडग्याच्या खीसमध्ये आपल्याला काय-काय साहित्य लागते ते बघूया. तर इथे 5 ते 6 चमचे मी इथे तीळ घेतलेले आहेत. एक अर्धी वाटी तांदळाची पिठी घेतलेली आहे. तर इथे 1 पाऊण चमचा मी काळी मिरी पूड घेतलेली आहे. 2 चमचे इथे जिरा पावडर घेतलेला आहे. 1 ते 2 चमचे इथे लाल मिरची पावडर घेतलेला आहे. 1 चमचा हळद पावडर, पाव चमचा हिंग आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि एक मोठी वाटी इथे जाडसर पोहे घेतलेले आहेत. तर इथे आपण जे कैरीचा खीस करून घेतलेला आहे, त्या कैरीच्या खीसमध्ये आपल्याला सगळे मसाले घालून घ्यायचे आहे. तर इथे 1 ते 2 चमचे मी इथे जिरा पावडर घालून घेतलेला आहे. जिरा पावडर घालून घेतल्यामुळे या सांडग्याला खूप भारी चव येते म्हणून आपल्याला जिरे अख्खे न घालता जिरा पावडर करून घालायचं आहे. एक पाव चमचा इथे काळी मिरी पूड घालून घेतलेला आहे आणि एक पाव चमचा इथे हिंग घालून घेतलेला आहे. 1 चमचा इथे हळद घालून घेतलेला आहे. तर इथे 1 ते 2 चमचे मी इथे काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेतलेला आहे. काश्मीरी लाल मिरची पावडर घातल्यामुळे आपल्या या सांडग्याला कलर छान येतो आणि तिखटपणा पण छान येतो. जर तुम्हाला आणखीन थोडं तिखट हे सांडगे करून घ्यायचे असेल, तर तुम्ही या ठिकाणी दररोजच्या वापरातलं लाल मिरची पावडर घालून घेऊ शकता. नंतर यामध्ये आपल्याला पांढरे तीळ घालून घ्यायचे आहेत. पांढरे तीळ घातल्यामुळे हे सांडगे एकदम चविष्ट आणि एकदम छान चव येते म्हणून आपल्याला या सांडग्यामध्ये आपल्याला तीळ घालून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला हवे असेल तर तुम्ही या ठिकाणी हिरवी मिरचीचा ठेचा आणि आले लसणाची पेस्ट पण घालून घेऊ शकता.
नंतर यामध्ये जे अर्धी वाटी आपण तांदळाची पिठी घेतलेली आहे, ते तांदळाची पिठी घालून घ्यायचं आहे. तांदळाची पिठी घातल्यामुळे या सांडग्याला खूप छान कुरकुरीतपणा येतो, म्हणून आपल्याला यामध्ये तांदळाची पिठी घालून घ्यायचं आहे आणि छान आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. हे तांदळाची पिठी छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला सगळ्यात शेवटी इथे आपण जे पोहे घेतलेले आहेत, ते पोहे घालून घ्यायचं आहे. तर इथे मी जाडसर आपण जे नाश्त्याचे पोहे आहेत ना, ते घालून घेतलेले आहेत. तर तुम्ही या ठिकाणी पातळ पोहे घालून घेतलात तरी पण चालेल. पोहे घेत असताना आपल्याला छान निवडून स्वच्छ करून घ्यायचे आहेत आणि लगेचच आपल्याला त्या मिश्रणामध्ये हे पोहे घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही किंवा तेलाचा वापर करायचा नाही. तर अशा पद्धतीने आपण जे कैरीचा ओलसरपणा आहे ना, त्यामध्येच आपल्याला हे पोहे आणि तांदळाची पिठी छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे पोहे आपण कैरीच्या मिश्रणामध्ये अशा पद्धतीने पूर्णपणे हाताने दाबून मस्त यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही एकदम मस्त आपलं हे मिश्रण छान मिक्स झालेलं आहे. तर बघू शकता आपल्या या मिश्रणाला कलर किती सुंदर आलेला आहे. तर इथे आपलं मस्त सांडगे बनवण्यासाठी आपलं इथे कैरीचं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे. तर लगेचच आपण हे कैरीचे सांडगे बनवून घेऊया. तर सांडगे बनवण्यासाठी मी इथे एक ताट घेतलेलं आहे. तर तुम्ही एखाद्या प्लास्टिकवर किंवा एखाद्या कॉटनच्या कपड्यावर हे सांडगे घालून घेऊ शकता. तर इथे एक ताट घेतलेलं आहे आणि ताटाला थोडंसं तेल लावून या ताटामध्ये तेल पसरवून घेतलेलं आहे. आणि हाताला पण आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे, कारण हाताला हे आपण मिश्रण केलं आहे ना, ते चिटकून बसू नये म्हणून. तर इथे अशा पद्धतीने हाताला तेल लावून घेतलेलं आहे आणि त्या मिश्रणाचा एक गोळा घेतलेला आहे आणि आपल्याला सांडगे घालून घ्यायचे आहेत. तर सांडगे घालत असताना आपल्याला खूप जास्त बारीक करायचं नाही. थोडे मोठ्या साईजमध्ये आपल्याला हे सांडगे घालून घ्यायचे आहेत. कारण हे वाळवणीचा प्रकार आहे. वाळल्यानंतर खूप जास्त बारीक होतात, म्हणून आपल्याला सांडगे घालत असताना आपल्याला मोठ्या साईजमध्येच आपल्याला हे सांडगे घालून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने पूर्णपणे या मिश्रणाची मी ही सांडगी बनवून घेणार आहे. तर बघू शकता तुम्ही एकदम मोठ्या साईजमध्ये आपण इथे सांडगे घालून घेतलेले आहेत. तर इथे अशाच पद्धतीने आपण सगळ्याच मिश्रणाचे सांडगे बनवून घेतलेले आहेत. तर बघू शकता एकदम मस्त आपली इथे सांडगे बनवून तयार झालेले आहेत. तर हे सांडगे आपल्याला उन्हामध्ये सुकवून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे उन्हाची सोय नसेल, तर तुम्ही फॅनखाली एक 2 ते 3 दिवस हे सांडगे सुकवून घेऊ शकता. जर तुम्ही हे सांडगे सुकवून घेत असाल, तर 2 दिवसामध्ये हे सांडगे छान सुकले जातात. तर इथे मी उन्हामध्ये हे सांडगे छान सुकवण्यासाठी ठेवलेलं आहे. तर इथे एक 2 ते 3 दिवस हे सांडगे उन्हामध्ये सुकवून घेतलेले आहेत. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपले 2 दिवस उन्हामध्ये सुकल्यामुळे मस्त आपले इथे कुरकुरीत आपले इथे सांडगे छान वाळलेले आहेत किंवा सुकलेले आहेत. पण हे उन्हामध्ये सुकवणं खूप गरजेचं आहे. कारण हे उन्हामध्ये सुकल्यामुळे 1 ते दीड वर्ष हे सांडगे टिकायला मदत होतात. तर बघू शकता तुम्ही आपण उन्हामध्ये हे सांडगे वाळवून घेतल्यामुळे एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी इथे कच्च्या कैरीचे सांडगे बनवून तयार झालेले आहेत. तर इथे आपले मस्त कैरीचे चटपटीत सांडगे बनवून तयार झाले आहेत. तर एकदाच बनवून ठेवा आणि वर्षभर खा, असे मस्त हे कैरीचे सांडगे केलेले आहेत. तर इथे कैरीचे सांडगे तर बनवून तयार झालेले आहेत. तर नक्की खायचे कशासोबत आणि कसे खायचे ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हे कैरीचे सांडगे तुम्ही भाजून किंवा तळून पण खाऊ शकता. तर हे सांडगे तळण्यासाठी मी इथे गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे. तर या तेलाला आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे. तर इथे मस्त तेल गरम झालेलं आहे. तर आपण जे बनवून घेतलेले कैरचे सांडगे आहेत, ते कैरचे सांडगे आपल्याला या तेलामध्ये घालून घ्यायचे आहेत. सांडगे घातल्यानंतर आपल्याला गॅस बारीक करून आपल्याला हे सांडगे तळून घ्यायचे आहेत. कारण आतपर्यंत पण हे सांडगे छान तळले जातात, म्हणून आपल्याला गॅस बारीक करूनच आपल्याला हे सांडगे छान तळून घ्यायचे आहेत. तर या सांडग्यामध्ये आपण पोहे आणि तांदळाचं पीठ घातल्यामुळे छान हे सांडगे छान फुलतात पण आणि एकदम मस्त कुरकुरीत पण होतात. तर इथे आपले मस्त हे सांडगे छान तळले गेलेले आहेत. तर आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात. तर अशाच पद्धतीने आपण उरलेले सांडगे तळून घेऊया. तर इथे आपण छान हे सांडगे या तेलामध्ये घालून घेतलेलं आहे आणि आलटी-पलटी करून आपल्याला याला कुरकुरीत होईपर्यंत छान तळून घ्यायचं आहेत. तर बघू शकता आपले इथे मस्त हे सांडगे छान तळले गेलेले आहेत.
तर अशाच पद्धतीने आपण झाऱ्याने ही सांडगे काढून घेऊया आणि पूर्णपणे तेल निथळून आपल्याला एका डिशमध्ये हे सांडगे काढून घ्यायचे आहेत. झाऱ्याने काढल्यामुळे यामधलं पूर्णपणे तेल निथळलं जातं म्हणून आपल्याला झाऱ्यानेच आपल्याला हे सांडगे काढून घ्यायचे आहेत. तर इथे आपले मस्त सांडगे तळून झालेले आहेत. तर हे सांडगे नुसतेच खायला पण छान लागतात, पण वरण-भातासोबत, चपाती भाजीसोबत हे तोंडी लावण्यासाठी पण एकदम भारी लागतात. नाहीतर तुम्ही हे भाजीमध्ये पण हे सांडगे घालून त्याचा आंबटपणा छान येतो म्हणून भाजीमध्ये पण हे सांडगे घालून घेऊ शकता. तर इथे आपले मस्त चटपटीत चवीचे तिखट, आंबट आपले इथे कैरीचे सांडगे बनून तयार झालेले आहेत. तर उन्हाळी वाळवणामध्ये तेच-तेच खाऊन कंटाळा आला असेल, तर अशा पद्धतीने तुम्ही कच्च्या कैरीचे सांडगे करून खा, एकदम चवीला भारी लागतात. तर इथे कच्च्या कैरीचे सांडग्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? नक्की एक कमेंट करा. तर अशाच नवीन-नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल, तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.